नृसिंहवाडी इथल्या एसटी बस स्थानक सध्या खाजगी वाहनाच्या पार्किंगसाठी वापरले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने उभी राहत असून संबंधित कुरुंदवाड आगार प्रमुख तसेच वाहतूक कक्षातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बस स्थानक परिसरात जवळपास 50हून अधिक खाजगी वाहने पार्किंग केलेली दिसून आली। विशेष म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्स कार तसेच पॅसेंजर वाहने बस स्थानक परिसरात उभी असल्याचे चित्र पाहायला मिळाले। बस स्थानक परिसर हा एसटी बसेस आणि प्रवाशांसाठी राखीव असताना येथे अशा प्रकारे वाहनांची पार्किंग होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान वाहन पार्किंगची पावती ग्रामपंचायतीकडून घेतली जात असल्याचे सांगितले जात असले तरी बस स्थानक परिसरात वाहनं उभी करण्यासाठी नेमकी कोणाची परवानगी आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। बस स्थानक परिसर हा प्रवाशांची मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने येथे कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही उपस्थित होत आहे। याउलट पोटाची खळगी भरण्यासाठी एखादा वडाप चालक बस स्थानकाच्या आत आला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाईची भीती घातली जाते। अशी उदाहरणे अनेकदा समोर आली आहेत। मात्र सध्या बस स्थानक परिसरच अनधिकृत वाहनतळात रूपांतरित होत असताना प्रशासन मात्र मौन बाळगून आहे, अशी टीका नागरिकांतून होत आहे। या प्रकारामुळे बस स्थानकाची शिस्त बिघडत असून प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे नृसिंहवाडी बस स्थानकातील अनधिकृत वाहन पार्किंग तात्काळ थांबवून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच या गंभीर प्रकाराकडे परिवहन मंत्र्यांनी लक्ष देऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे। अशाच अपडेट्ससाठी एसपी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।